श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री सद्गुरुनाथाय नमः, श्री मातृपितृदेवताभ्यो नमः। श्रोता वक्ता श्री कृष्ण समर्थ गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री ज्ञानेश्वर माऊली। आत्मा कोणत्याही प्रमाणांच्या माध्यमातून सिद्ध केला जाऊ शकत नाही, असं मागच्या ओळीमध्ये ज्ञानदेवांनी चांगदेवांना सांगितलं. ध्यानाच्या प्रक्रियेतून आपल्याला तो हळूहळू कुठेतरी समजण्याची, भेटण्याची शक्यता आहे, त्याची गाठ पडू शकेल. पण जसं पोट भरून जेवल्यानंतर स्वयंपाकाचा खटाटोप जो आहे तो सगळा संपून जातो, त्याप्रमाणे ज्यावेळेला आत्मानंद प्राप्त होतो, त्यावेळेला कर्मांची खटपट आपोआप बंद होते. काल असा प्रश्न आला की कर्माच्या माध्यमातून आत्मप्राप्ती करता येते का? तर 100% कर्माच्या माध्यमातून आत्मप्राप्ती करता येते. ज्यावेळेला कर्माच्या गतीनुसार आपोआप कर्म संपत जातं, तेव्हा ते सोडता आलं पाहिजे. ते जर आपण धरून ठेवत राहिलो तर मात्र आपण कितीही कर्म केलं तरी देखील आत्म्यापर्यंत जाऊ शकणार नाही. तसंच भक्तीचं आहे, तसंच ज्ञानाचं आहे. मला ज्ञान झालं असं जर वाटत असेल, असं वाटायला लागलं, की समजायचं की ज्ञानाचा परिणाम अजून झाला नाही. म्हणजे आनंदाचा समुद्र भेटला, समोर समुद्र पसरलेला आहे आणि समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचलेलो आहोत आपण. वा वा, मला समुद्र दिसला, मला समुद्र दिसला. हा जसा लहान मनुष्याचा, मुलाचा आनंद, लहान मनुष्याचा आनंद, तो समुद्रात उतरल्याशिवाय जसं त्याचा अनुभव घेता येत नाही, तसं ज्ञानाचा सुद्धा तसं ज्ञानमार्गाने आपण तिथपर्यंत पोहोचलो आणि आता ज्ञानाचा अथांग सागर आहे. मला इथपर्यंत समजलं की तेच तू ब्रह्म आहेस, किंवा हे सगळं काही ब्रह्म आहे, इथपर्यंत समजलं. पण हे समजणारा जोपर्यंत शिल्लक आहे, जोपर्यंत तो त्या ज्ञानसागरामध्ये बुडी मारत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभव येऊ शकत नाही. म्हणजे ते ज्ञान सिद्ध होत नाही. मग प्रज्ञानम ब्रह्म ह्या अवस्थेमध्ये जाता येत नाही. भक्तीचंही तसंच आहे. नामदेवांचं उदाहरण आपण अनेक वेळा पाहतो की नामदेव भगवंताच्या अत्यंत जवळ होते. रोज भगवंत त्यांच्याशी बोलायचे. विठ्ठल रोज उभा व्हायचा आणि नामदेवासंगे वाळवंटामध्ये खेळायचा, नाच करायचा. अशा नामदेवांना सुद्धा पराकोटीची भक्ती आहे, उन्मत्त भक्ती आहे. पण त्या भक्तीला ज्ञान नाही. म्हणजे ज्ञानसागरामध्ये विठ्ठलाच्या स्वरूपामध्ये समरसता नाही. विठ्ठल वेगळा आहे, मी वेगळा आहे. मी जे बोलतो तसा विठ्ठल घडवतो किंवा ते करून देतो. म्हणजे मी हट्ट करणारा, मी बाळ आणि तो माझी आई, अशा स्वरूपाचा भाव आहे. म्हणजे दोन द्वैत आहे. जोपर्यंत हे द्वैत भक्तीमधून नष्ट होत नाही, तोपर्यंत ही परमोच्च अवस्था प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे कर्म, ज्ञान, भक्ती, वैराग्य. वैराग्य म्हणजे कशाच्या तरी आसक्तीपासून मुक्तता. म्हणजे काहीतरी गोष्ट करणे, अशी एक अवस्था तयार होते. काहीही नाही करायचं. आता मला काही करायचं नाहीये, एवढा जो कॉन्शियसनेस, जो सावधपणा तयार होतो, तो सावधपणा हा सुद्धा आपल्याला घातक ठरतो. म्हणून सावधही नाही आणि असावधही नाही, अशी एक उत्तम अवस्था ज्याला म्हणतात, ती अवस्था या ठिकाणी अभिप्रेत आहे. म्हणून निव्वळ वैराग्यानं सुद्धा तो सिद्ध केला जाऊ शकत नाही, प्राप्त होऊ शकत नाही. उपासनेच्या साधनेच्या माध्यमातून जेव्हा सहज अवस्था येते, सहज अवस्था म्हणजेच आत्मा अवस्था. सहज म्हणजे काही करावं लागत नाही, काही विचार करावा लागत नाही, काही कर्म करावं लागत नाही, कशाचं ज्ञान करून घ्यायची इच्छा होत नाही, कुठलंही कर्म करण्याचा प्रसंग येत नाही. ही जी अवस्था आहे, त्या अवस्थेला आत्मा अवस्था असं म्हटलं की कोणत्याही प्रमाणांच्या माध्यमातून ही सिद्ध करता येऊ शकत नाही. या लागी मौनेची बोलीजे, काही न होनी सर्व होईजे, नवता लाहिजे काहीच नाही. या लागी मौनेची बोलीजे, काही न होनी सर्व होईजे, नवता लाहिजे काहीच नाही. हे सुंदर वर्णन केलेलं आहे बघा. या लागी मौनेची बोलीजे. परमात्मा स्वरूप समजून घ्यायचं असेल तर आपल्याला मौनातूनच बोललं पाहिजे. बुद्धांच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत मौनाबद्दलच्या. जितकं जास्त मौन तितकी आत्मा अवस्था अधिक. जितकं जास्त उथळ बोललं तितकी जास्त बाह्य वृत्ती.
जेवढी बाह्य वृत्ती तेवढा आतमध्ये येण्याचा मार्ग अधिक अधिक कठीण होत जातो. म्हणून वेळ मिळाला, ऑफिसमध्ये सुद्धा वेळ मिळाला, आता जरा निवांत वेळ मिळालाय, कॉफी पीत गप्पा मारत बसू, गडबड झालेली आहे. जरा निवांत वेळ मिळालेला आहे, आत डोकावून बघू, चला आपण साधनेच्या खोलीत जाऊ, असं निर्माण झालं पाहिजे. मनामध्ये असा भाव सदैव निर्माण झाला पाहिजे की कधी एकदा वेळ मिळतो आणि मी मौन अवस्थेमध्ये जातो. मौनाचे सगळे प्रकार आपण बघितले आणि मौनम सर्वार्थ साधनम हे पण बघितलं आपण. त्याचा विपर्यास मराठीत आपण कसा करतो. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या स्वार्थासाठी हवी असेल तर आपण त्या ठिकाणी गप्प बसतो आणि आपल्या पदरात पाडून घेतो. चुकीची असली, आपली बाजू चुकीची असली तरी आपण ती गोष्ट पदरात पाडून घेतो आणि त्याला मौनम सर्वार्थ साधनम असं म्हणतो की गप्प बसायचं ना, आपलं काम तेवढं करून घ्यायचं, चूक असू दे नाही तर बरोबर असू दे. तशा अर्थानं सुद्धा मौनाचा व्यवहारामध्ये उपयोग किंवा फायदा करून घेतला जातो. पण अध्यात्मामध्ये मौन अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं मौनाबद्दल अधिक बोलण्याची आवश्यकता नसावी. कायिक, वाचिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक, काष्ठ मौन आपण बघितलेत मौनाचे सगळे प्रकार. बोला. पण कधी कधी शांत जरी बसलं प्रत्येक वेळेस तर ओपिनियन नच नाहीये असं म्हटलं जातं. पण कधी कधी असं होतं की मी म्हणजे ओपिनियन देणं गरजेचं नाहीये आणि दिलं तरी काही फरक नाही पडणार आहे सच. तर मग त्या केसमध्ये जर दिलं तर काय फरक पडणार नाहीये तर कशाला द्यायचं. म्हणजे बरोबर. फरक पडण्यापेक्षा ऐकण्याची क्षमताच नाही समोरच्याची तर शांत बसलेलं चांगलं असं. तेव्हाही मौन चांगलं. विभूषणम मौनम अपंडितानाम म्हटलं. मूर्ख माणसांच्या सभेमध्ये शहाण्या माणसानं मौन धारण करावं किंवा विद्वानांच्या सभेमध्ये मूर्ख माणसानं मौन धारण करावं. तिथे बोलू नये. तिथे बोलायला लागली की फज्जा उडण्याची शक्यता असते. तसं ज्यावेळेला ऐकून घेणारा कोणीच नाही, बुद्धांची गोष्ट तीच सांगते ना आपल्याला. एकदा असं प्रवचन सुरू होतं आणि बोलता बोलता बुद्ध बोलायचे बंद झाले आणि मौनात गेले. आणि मग शिष्यानी नंतर विचारले की का हो, म्हणे काल तुम्ही बोलता बोलता अचानक मौन झाला आणि काहीच आम्हाला परत उपदेश दिला नाही. ते म्हणले बरोबर आहे तुमचं, कारण काल ऐकणारा कोणीच नव्हता. एकदा अशी नजर टाकली की साधू पुरुषाच्या नजरेमधून कुठल्या गोष्टी सुटत नाहीत. स्कॅनर आहे तो, स्कॅनर. अशी नजर पडली की कळतं की कुणाच्या मनात काय चाललेलं आहे. व्यक्ती मनापासून इथं बसलेला आहे की नाही, मनापासून बसणं, चित्तापासून बसणं हीच अपेक्षा आहे ना. अध्यात्मासाठी तीच अपेक्षा आहे. शरीर एका जागेला ठेवणं हे तर तुरुंगात कैद्यांचं पण होत असतं. विशिष्ट मर्यादेतच त्यांचं शरीर आहे, तिथून बाहेर पडत नाही. चीनमध्ये कारखान्यात सुद्धा असाच प्रकार आहे. 12 तास कारखान्यात ड्युटी आणि तिथंच राहायची सोय, तिथून बाहेर पडायचं नाही. पण मग प्रत्येक वेळेसच मग म्हणजे एव्हरी टाइम म्हणजे नो नीड टू से एनिथिंग तेही ओकेच आहे मग ऑब्विसली. काही गरजच नाही. ऑब्विसली देर इज नो नीड ऑफ सेईंग एनिथिंग ऑन एनिथिंग. आणि सेईंग म्हणजे नॉट बाय लिप्स बट अच्छा बाय मनात. व्हर्च्यू. ओके. आपल्याला आतून बाहेर येताच कामा नाही काही. लक्षात ठेवा, आतमध्ये साधन संपत्ती लपलेली आहे, प्रचंड पैसा आतमध्ये लपलेला आहे. ज्या क्षणी आपण तोंड उघडतो त्या क्षणी व्हायला लागतो, बाहेर निघून जातो. मग आपण त्याला म्हणतो की तोंडाची वाफ दवडतो आहे. मग ती वाफ आतमध्ये काम करते ना, प्रेशराईज करते आपल्याला, संपूर्ण शरीराला ताकद देते ना ती प्रेशराईज करून. मग ती वाफ आपण दवडतोय, फुकट दवडतोय. मग करायचंच असेल तर काय करावं, समर्थांनी त्याबद्दल सांगितलेलं आहे. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. क्रिया करा. आणि जर चर्चा करायची असेल तर ती चर्चा फक्त ईश्वरासाठी करावी, बाकी काहीही करू नये. पण सर्वसामान्य. मग मला बोला. नाही तुम्ही बोला. सर्वसामान्यपणे आपण ऑफिसमध्ये असू, घरामध्ये असू, प्रत्येकाला तेच तेच विषय पुन्हा पुन्हा बोलण्याची सवय आहे, हौस आहे आणि वेळ घालवण्याचं साधन आहे. आज बॉसनं मला शिव्या दिल्या, हा विषय मी किती दिवस बोलला पाहिजे. समजा अगदी बोलायचंच आहे असं म्हटलं, मी मौनात नाही, पण मी तो किती वेळा बोलला पाहिजे.
मी दुसऱ्या कंपनीत गेलो, नवीन बॉस आला, तिसऱ्या कंपनीत गेलो, तरी मी अमुक कंपनीत मला बॉसनं शिव्या दिल्या हे कायम लक्षात ठेवून बोलत राहतो त्याच्यावर. पण लक्षात ठेवतो इथपर्यंत, पण चुकीचंच आहे. पण तरी ह्या सगळ्या प्रवासामध्ये जर विचार केला तर एवढं बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं. मनामध्ये आहे ना, ठीक आहे, असू दे. मनातलं हळूहळू काढून टाकू. पण ते काढून टाकण्याचा मार्ग हा नव्हे. जो दिसेल त्याला ते सांगणं हा मनातलं काढून टाकण्याचा मार्ग नव्हे. उलट आपण ते मनामध्ये जास्त बिंबवतो आहोत. जेवढ्या ठिकाणी बाहेर आपण सांगणार तितकं प्रतिबिंब आहे ना, जगत हे प्रतिबिंब आहे आपलं. मग जेवढे आरसे आपण ज्या 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 ठिकाणी आपण हे ओकणार त्या त्या ठिकाणाहून आपल्याला परत मिळणार. आणि दुर्दैवानं आपल्याला ओकलेलं खाऊन सुद्धा आपल्याला शहाणपण येत नाही. समर्थांनी एकदाच प्रयोग केला आणि त्यांची खिरीची वासना कायमची बंद झाली ओकलेली खाऊन खाऊन परत. नाही, आम्ही रोज ओकलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा चघळत राहतो. आपणच ओकतो, लोक मग पुन्हा आपल्याला त्याच विषयावर चर्चा करतात. म्हणजे काय झालं? वमन केलेला विषय आपण पुन्हा पुन्हा चर्चेला आणतो, म्हणजे खातो. एकदा वमन केला ना तुम्ही, मग पुन्हा कशाला चर्चा करायची? असं होत नाही सर्वसामान्यपणे. कायम लक्षात ठेवायचं की मी ओकलेलं खातोय का? आणि बहुतेक सगळ्या ठिकाणी ही फार आवडणारी गोष्ट आहे. कारण अॅल्युमिनियमच्या भांड्यात अनेक वेळा उकळलेला चहा म्हणजे त्याला बासुंदी चहा असं म्हणतात. त्याची खरंच बासुंदी होती तर काय झालेलं असतं असं त्याला विचार करायचा. भांडं स्वच्छ करून चहा प्यायचा का त्याच भांड्यामध्ये उकळत ठेवून चहा प्यायचा? लज्जत वाढते. कशानं लज्जत वाढते? बघा, व्यवहारातल्या सगळ्या उदाहरणामध्ये आपल्याला हे सिद्ध होतं की एकच गोष्ट आपण तीच वारंवार वारंवार करतो आणि किती छान म्हणतो. म्हणजे टोचणारा काटा हा आपल्याला किती छान टोचतो इथपर्यंत आपली मजल जाते. रोज बॉसच्या शिव्या ऐकल्याशिवाय मला चैन पडत नाही. कारण बॉसबद्दल मला विचार केल्याशिवाय गप्प बसवत नाही. अरे, आज मला बॉस बोलला नाही. मला नाही बोलला तर शेजाऱ्याला चैन पडत नाही. त्याला वाटतं की अरे, आज महेशला बॉस बोलला नाही. कसं काय झालं? अरे महेश, काय आज विशेष? आज काय तुझी ग्रहदशा बदलली वाटतं? लगेच तो येऊन बोलणार. रोज तुला शिव्या देतो, आज कसा काय बोलला नाही? म्हणजे मला तो बोलला नाही याचं शेजाऱ्याला अप्रूप वाटतं, आश्चर्य वाटतं. म्हणजे तो माझ्या विचारात किती तल्लीन आहे बघा. म्हणजे त्याचं मौन किती नाही, किती क्षीण आहे. दुर्दैवी मौन आहे. स्वतःचा विचार वेगळाच, आपण दुसऱ्याच्या विचारामध्ये गर्क होऊन बसतो. प्रत्येक ठिकाणी मौनाची गरज आहे. पती-पत्नीमध्ये मौनाची गरज आहे. समाजामध्ये तर आहेच आहे. कुटुंबामध्ये आहे. असं एक कुटुंब पुण्यामध्ये आहे, की ज्यांच्या हातामध्ये कायम जपाची माळ आहे आणि आवश्यकतेशिवाय एकही शब्द बोलत नाहीत. आम्ही किती वर्ष पाहतो आहे त्यांना. इस्कॉन नव्हे. कृष्ण भक्ती परिवारातलेच आहेत. पण कधीही जा घरी. मोठा व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसाय आहे, दुकान आहे, कारखाना आहे. पण घरातली जी माणसं त्या ठिकाणी काम करतात, त्यांच्यातला एकही माणूस, एकही शब्द बोलत नाही. दुकानात गेल्यानंतर हातानं विचारतात, "काय पाहिजे?" लिस्ट लावलेली आहे, त्यात बघून विचारायचं आपण. ती वस्तू आणून देणार, की काम संपलं. पैसे किती रेट लिहिलेलाच आहे. तुम्ही कितीही पैसे दिले तरी तेवढेच उरलेले पैसे जे आहेत ते परत मिळणार. आवश्यकता नाही. अखंड हाताने जप सुरू असतो. हातामध्ये माळच आहे. घरामध्ये कृष्णाचं अधिष्ठान आहे. आणि काय हवं? आणि त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला हे तेज पाहायला मिळतं. मौनाचं जे सामर्थ्य आहे, ते प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती अत्यंत नितांत सुंदरपणानं बघायला मिळतं. खूप आपलं समजायचे त्यांच्या माऊली आम्हाला. अत्यंत तेजस्वी. त्या स्वतः आणि अत्यंत आपुलकीनं बोलवायच्या. "येऊन बस" म्हणा, "माझ्यापाशी येऊन बस" म्हणायच्या. अखंड साधनेमध्ये. भाग्यवान आहात तुम्ही. देवाची कृपा आहे तेवढीच तर आहे. Correct.
आई वडिलांनी हो. दिलं तर सत्संग दिला आयुष्यामध्ये, सगळ्यात मोठी गोष्ट दिली. बोल ना. कोणती फॅमिली? सांगेन कधीतरी, आपण भेटलो तर सदाशिव पेठेतच आहे. हाच प्रश्न माझ्या मनात आला, पण मी म्हंटल नको, ते नक्की पुण्यामध्येच तुम्ही आहेत, सदाशिव पेठेमध्ये आहेत. सांगेन, मी नक्की सांगेन. कधी जाऊन बघू शकता मौनाचे दुकानात. प्रकार परत एकदा सांगाल? मौनाचे जरा प्रकार परत एकदा सांगाल? नुसते उजळते हरकत नाही. कायिक, वाचिक, मानसिक. मानसिक तेवढे माहिती आहेत. काष्ठ मौन म्हणायचं. कायिक मौन म्हणजे काष्ठ मौन, वाचिक मौन, मानसिक मौन, बौद्धिक मौन. आपली बुद्धी पण अनेक गोष्टी करत राहते, मन कल्पना करत राहतं, बुद्धी विचार करत राहते. आणि मग आत्मिक मौन. आत्म्याचं मौन म्हणजेच परमात्मा प्राप्ती. आत्मा मौन झाला म्हणजे व्यवहारातल्या सगळ्या विषय, गोष्टी, वस्तू संपून गेल्या. मग त्या ठिकाणी ही परमोच्च अवस्था प्राप्त होते. आम्ही 78 साली पवनारला गेलो होतो विनोबाजींना भेटायला. आणि त्या दिवशी त्यांचा मौनाचा दिवस होता. तर आम्ही त्यांच्या समोर बसलो. अनेक लोक बसले होते. लोक प्रश्न विचारत होते आणि विनोबाजी पाठीवरती उत्तर लिहून देत होते. तो दिवस त्यांचा मौनाचा दिवस होता. एक दिवस त्यांचा सभासद मी राहून आलो होतो. तरी ते वाचिक मौन झालं. बरोबर ना? कारण ते त्या माध्यमातून इतरांच्या संपर्कात आहेत. गांधी सुद्धा असंच मौन धरून बसायचे. असं मौन नाही, मौनामध्ये आपण हरवलेलं असलं पाहिजे. आपल्याशिवाय जगाचं चालत नाही, ही जी भावना आहे. अर्थात हे काय कमीची गोष्ट नाही, ही खूप आवश्यक गोष्ट आहे. एवढं मौन असणं ही सुद्धा अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, जी आपल्याला प्रॅक्टिकली अवघडून बसते. आपल्याला जर सांगितलं की दिवसात 8 तास तुम्ही फक्त पाटीवर लिहून दाखवायचं. तुम्हाला जे वाटतंय ना, ते फक्त बोर्डवर किंवा पाटीवर लिहून दाखवायचं, बाकी बोलायचं नाही. आता एका वेळेला मनामध्ये 2000 शब्द तयार होतात. आणि आपल्याला ते 2000 सांगायचे असतात. पाटीवर तर 2000 लिहू शकत नाही. आता लिहायची सवय बंद पडली. आपण सांगितलं की आपल्याला आर्टिकल लिहा, तर ते आपल्याला लिहायला जमत नाही. 2000 शब्द दिवसातनं जर मला जर एक 50-60 हजार शब्द बोलून लिहून दाखवायचे, तर मला किती अवघड जाईल बघा. निदान ह्या 60,000 शब्द किंवा 1,00,000 शब्दांच्या वरती माझी मर्यादा येऊन जाते. पाटीवरती मी दिवसभरात जास्तीत जास्त 1000 शब्द लिहू शकतो. 1,00,000चा 1000वरती आला म्हणजे 1% आला. म्हणजे शरीरातून व्यय होणारी जी ऊर्जा आहे ती त्या ठिकाणी आपण वाचवतो. बौद्धिक किंवा मानसिक मौन फॉलो करण्यासाठी मग ऐकणं पण बंद करावं लागेल. 100%. 100%. राईट. मग ऐकणार तर फक्त ईश्वर ऐकला पाहिजे. हम्म. पण ईश्वर ऐकताना आपण त्याच्यावरती विचार करतो की मग कृष्णाची रासक्रीडा अशीच झाली असेल का? मग रात्रीच्या वेळी कसं दिसत असेल? तेवढा प्रकाश पडला असेल. पुन्हा विचार सुरू झाला. बरोबर. त्यामुळे त्या तो ईश्वराचीच असेल ना पण. हं? म्हणजे जे काही असेल बोलणं ईश्वराचीच असेल. नाही, तिथून आपण बाहेर पडतो. त्या रासक्रीडेमधून आपण बाहेर पडतो, हळूच बाहेर पडतो आणि ते आपल्या लक्षात येत नाही. आपण रासक्रीडेवरती चिंतन करत थांबत नाही. आपण रासक्रीडेवरून मग ही क्रीडा सूर्याच्या उन्हात का केली नाही? मग रात्रच का? मग रात्री बाकीच्यांना का? म्हणजे रासक्रीडेवरून आपण शृंगारावरती येतो. मग शृंगारावरनं आपल्या आयुष्यात अशी रासक्रीडा झाली का? मग निदान आपल्या पत्नीबरोबर झाली का? किंवा पतीबरोबर झाली का? किंवा प्रियकराबरोबर झाली का? ह्या विचारामध्ये जातो. म्हणजे आपण कृष्णापासून एकदम पतन पावलो. कारण लीला आहे, ती लीला ही आत्मिक लीला ह्या पद्धतीने आपण समजून घेऊन प्रत्येक वेळा विचार करू शकत नाही. माया आणि ब्रह्म थैथे नाचतायत असा विचार करून बघा कसं वाटतंय. येते का मजा येते का? माया आणि ब्रह्म दोघ जण हातामध्ये हात घालून थैथे नाचतायत. बॅले करतायत. तेच तुम्ही आता राधा आणि कृष्ण एकमेकाच्या हातात हात घालून बॅले करतायत म्हणा. बघा कसं वाटायला लागतं. मग हळूहळू कृष्णाच्या ठिकाणी आपण स्वतःला कल्पना, महेश आणि गौरी असं असं करतात. हा, मग म्हणजे संपलाच ना विषय तिथं. कृष्णावरून महेश्वर आला म्हणजे विषय शून्य नाही, मायनस मध्ये गेला, लक्षात ठेवा. आणि हे प्रत्येक वेळा होतं आणि म्हणून हे होऊ नये म्हणून तर शून्य निर्विकल्प अवस्था पाहिजे. माणसाला आपण शून्यात बघतोयस का? पण तो मनामध्ये अनेक विचार करत राहतो. शून्यात बघत नसतो तो. त्याला कशात बघायचं हे समजत नाही. असं अनेकविध गोष्टी एकत्र समोर आल्या की कशात बघायचं हे समजत नाही.
आणि म्हणून तो शून्यात बघत असल्यासारखा वाटतो. त्यामुळे अशी नजर लावून बसलो आपण की मौनात बसलो असं नाही. ठीक आहे, आपण वाचिक मौनात बसलो असं म्हणू, पण वैचारिक आणि मानसिक मौन जे आहे हे सुद्धा आपल्याला तितकंच आवश्यक आहे. आणि आपण शारीरिक मौनामध्ये अनेक गोष्टी बघितल्या, त्या सुद्धा जरी आपण कमी केल्या तरी खूप फरक पडणार आहे. शारीरिक मौनातली पहिली गोष्ट आहे अनावश्यक हालचाली बंद करायच्या. हम्म. लोकांना उगाच पाय हलवत बसण्याची सवय असते. बसल्या बसल्या टेबलवरती टक 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 करण्याची सवय असते. उगाचच हा गुडघा त्या गुडघ्यावर, ही मांडी त्या मांडीवर सारखं बदलत राहण्याची सवय असते. हे मौन नव्हे. जेवढ्या हालचाली जास्त तेवढं मौन कमी. मग अंगावर डास बसतो, माशा बसतात, इकडून काहीतरी येतं, थंड वाऱ्याची झुळूक येते, मग जरा असं होतं. मग जरा गरम वाटायला लागतं, मग पंखा लावून घेऊया, लगेच पंखा लावतो आपण. अरे काय कसलं कशी विचित्र हवा आहे बघा, पंखा लावला की थंडी वाजते, बंद केला की उकडतं. केवढं काय विकल्प आहेत बघा, शारीरिक विकल्प, त्यातनं मानसिक विकल्प. मग हे कसलं वातावरण, काय देवानं सृष्टी निर्माण केली, आपण कुठंपर्यंत पोहोचलो. कधी करणार मौन? मौन करायला वेळच नाही आपल्याकडे. म्हणजे जी गोष्ट कुठल्याही वेळेला कधीही होऊ शकते, त्या गोष्टीसाठी आपल्याकडे वेळच नाही. जसं श्वास कुठल्याही वेळेला कधीही सुरू असतो, तसं मौन कुठल्याही वेळेला कधीही सुरू असू शकतं. पण आपल्याला ते करण्यासाठी वेळ नाही. म्हणजे जणू आपल्याला श्वास घेण्यासाठी वेळ नाही. याच्या एवढी कॉमेडी दुसरी काहीही नाही. विनोद आहे हा. हा, मौन मानसिक मौन किंवा बौद्धिक मौन असेल तिथे तुम्ही म्हणलात की शून्यात जायला पाहिजे. पण शून्यात एक नाही. हां. लोक असं म्हणतात की हा शून्यात गेला, असं म्हणालो मी. शून्यात नाही जायचं आपल्याला, कारण शून्य काहीही नाही. शून्य म्हणजे अभाव आहे. हं. अभावामध्ये जायचं नाही आपल्याला. निर्विकल्पात मला ते नाही कळलं. निर्विकल्प म्हणजे एक थॉट किंवा एका ह्याच्यावरती फोकस. एकही थॉट नाही. मग मग नक्की काय? म्हणजे असं शक्यच नाहीये की 0 थॉट्स असतील. शक्य आहे ना. इव्हन काय म्हणतात जप जरी करताना एक असतंच म्हणजे समोर अ, अ, रूप किंवा काही ते असं येणारच ना. म्हणजे दुसरा नसेल तरी त्याच्या बाबतीत तर विचार येणारच किंवा जे काही असेल. ग्रेटफुलनेस असेल किंवा तेच तर थांबवायचेत ना आपल्याला. ते हळू थांबणार. ते एकदम थांबणार नाही. आज चालू केलं आणि उद्या रात्री सगळं बंद झालं, थांबलं, असं नाही होऊ शकत. ही प्रक्रिया आहे ना, ह्या प्रक्रियेमधून जावं लागेल. त्या यंत्रामधून पिसलं जावं लागेल. मग टरफलं काढावी लागतील. शेंगदाण्याचं तेल मिळवणं सोपं आहे का सांगा? हल्ली आपण काय करतो, भुईमुगाच्या शेंगा जशा आहेत तशाच मशीनमध्ये घालतो. पाला काढत नाही, पाचोळा काढत नाही, माती काढत नाही. का? नंतर ऑइल प्युरिफिकेशन करू म्हणून. म्हणजे कुठेतरी प्युरिफिकेशन लागणार आहे, आधी नाही तर नंतर. म्हणजे ती वेळ किंवा ती प्रक्रिया, प्रोसेसिंग जी आहे, डिस्टिलेशन आहे. आता समजा माती काढली मी, तर पाण्यानं स्वच्छ होईल. म्हणजे कमी कष्टात आणि कमी त्रासाचं काम होणार, बरोबर? त्याच्याऐवजी मी खराब असलेलं ऑइल डिस्टिलेशन प्लांटमधनं काढणार. म्हणजे मी त्या ऑइलला किती त्रास देणार बघा. मी त्याला 150 डिग्रीला उकळणार. त्यातनं इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या फ्रॅक्शनल डिस्टिलेशननं मी बाहेर काढणार आणि मग शुद्ध जे तेल आहे ते बाहेर पडणार. मग मी त्याला पॅक करणार. ती केवढी गरम करणं, उकळणं, त्रासाची प्रक्रिया आहे ना ती. त्याच्यापेक्षा मी जर आधी शेंगा, मातीच्या शेंगा, जर मातीतल्या शेंगा पाण्याने धुवून घेतल्या असत्या आणि त्या शेंगा मी व्यवस्थित फोडल्या असत्या आणि मग जे दाणे आहेत तेच दाणे चरकात घातले असते, तर मला 100% स्वच्छ तेल मिळालं असतं ना. मग आपले कष्ट कमी कशात आहेत? आपल्याला वाटतं की शेंगा फोडण्यात जास्त कष्ट आहेत. शेंगा फोडण्यामध्ये बाहेरचे कष्ट जास्त आहेत. नंतर ऑइल जे आपण पिळून काढणार आहे त्या डिस्टिलेशन प्लांटमधनं, त्याला किती कष्ट आहेत बघा. मग कष्ट सोपे कुठले हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. बरं ठीक आहे, बाहेर बघू नको. बरं ठीक आहे, हरकत नाही. पण बाहेर बघू नको म्हणजे तोंड वळवायची पण गरज नाही. बाहेर बघू नको, डोळे बंद केले की अंतर्मुखता आली पाहिजे. आतल्या आतच बघायचंय. मौन असं आहे की बाहेर काय चाललंय ह्याची जाणीव आतमध्ये होत नाही. त्याला मौन म्हटलं.
पुन्हा बुद्धांचीच गोष्ट आहे ती. समोरून एक माणूस निघून गेला, जंगलामध्ये बुद्ध बसलेले होते. ऐवज राजाच्या राजवाड्यातनं चोरी केलेला ऐवज घेऊन पळाला. बुद्ध ध्यानात बसलेले आहेत, डोळे अर्धोन्मिलित आहेत, म्हणजे डोळे अर्धे म्हटले तर उघडे आहेत, म्हटले तर बंद आहेत, अशी अवस्था. ही अवस्था सगळ्यात सुंदर म्हणून सांगितली, कारण ही साम्यावस्था आहे. डोळे अर्धे उघडे आणि अर्धे बंद ही साम्यावस्था आहे. बंद म्हणजे पूर्ण अवस्था झाली, पूर्ण बंद केल्याची. उघडे म्हणजे पूर्ण उघडे, म्हणजे दोन्ही इम्बॅलन्स स्टेट्स आहेत. म्हणून बॅलन्स स्टेटमध्ये असायला पाहिजे ध्यानावस्थेमध्ये. समम काय शिरोग्रीवम धारयन्न चलम शिरः संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चारवलोकन. डोळे अर्धोन्मिलित आहेत, काहीही दिसत नाही, पण कुटस्थामधला परमात्मा दिसतो आहे, ही ध्यानावस्था आहे. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यांतन्न विदुसुरा सुरगणा देवाय तस्मै नमः. त्याला पाहतात, कुठं पाहतात? ह्या साम्यावस्थेमध्ये पाहतात. आणि मग राजाचे शिपाई तिथे चौकशी करत आले, बुद्धांना जागं केलं आणि विचारलं, महाराज इथून चोर गेला का? महाराज म्हटले, मला माहित नाही, स्त्री होती का पुरुष होता का जनावर होतं, मला काहीही माहित नाही, काहीतरी इथून गेलं असेल असं जाणवलं. याला म्हणायचं दर्शन. दर्शनाची अवस्था, आपण द्रष्टादर्श दर्शन. ते इतके तन्मय झालेले आहेत की कोण गेलं, काय गेलं, काही संबंध नाही. काहीतरी हल्ला असावं. सृष्टीमध्ये अनेक घडामोडी सुरू आहेत, त्यातली एखादी घडामोड होऊन गेल्यासारखं वाटलं, जाणवलं, एवढीच अवस्था, मौन अवस्था. आणि हे अवघड नाही. मौन रोज करायला सुरू करा, आपल्या आपण ही शक्ती निर्माण व्हायला लागते. ज्यांचं कायिक मौन आपल्या आपण होतंय, म्हणजे घरी कोणी येतच नाही, आपण एकटेच आहोत घरामध्ये, किंवा मी आणि आई राहते, किंवा मी आणि आई वडील राहतो, अशा अवस्थेमध्ये फारसं घरामध्ये बोललं जात नाही. त्यावेळेला आपण टीव्ही लावून बसतो, म्हणजे मौन बिघडून घेतो. पुन्हा न्यूजपेपर वाचतो, अजून बिघडून घेतो. लोकांना फोन करत राहतो, व्हॉट्सअप बघत राहतो, नाहीतर शेजाऱ्याच्या दारात जाऊन डोकावतो. म्हणजे मौन भंग होण्यासाठी आपण जीवापाड प्रयत्न करतो, आटोकाट प्रयत्न करतो. ह्याच्या उलट केलं पाहिजे ना, मौन होण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. बाह्य मौन आणि अंतर्मौन दोन्ही मौनावस्थेमध्ये असलं पाहिजे. निदान आता आपण बाह्य मौनावरती काम केलं पाहिजे, मग अंतर्मौन हळूहळू ते आकलन होण्यासाठी. जसं आता तुम्ही म्हणालात की नाही, असं कसं शक्य आहे, हे कसं शक्य आहे. जसं आता एखाद्याला जर म्हटलं की तुला रॉकेटमध्ये बसायचे आणि चंद्रावर जायचे ना, तो सहजपणानं म्हणेल असं कसं शक्य आहे. पण तेच कल्पना चावला किंवा आणि इस्रो मधले अनेक सायंटिस्ट जे असतील, त्यांच्यासाठी ते शक्य आहे, सहज शक्य आहे, कारण त्यांची पात्रता तेवढी आहे. ते आज इस्रोमध्ये काम करतात, म्हणजे ते रोज रॉकेट बरोबर खेळतायत. त्यामुळे रॉकेटमध्ये बसून जाणं, जसं पायलटला विचारलं की विमानात बसून जाणं, ते काय डाव्या हाताचा मळ आहे, रोजच जातोय तो. दिवस रात्र 24 तासापैकी कमीत कमी 12 तास तो विमानामध्ये आहे, 18 तास विमानामध्ये आहे. हेच आपल्याला जर विचारलं की विमानानं मग कधी कधी जातो, म्हणजे मौनाची अवस्था कधी कधी मिळते आपल्याला. त्याच्यासाठी ते रोज आहे. ती पात्रता मिळाल्यानंतर पुढची गोष्ट काय आहे हे जसं समजतं, तसं आपल्याला इथं आपली आध्यात्मिक पात्रता वाढवली पाहिजे. मग त्याच्यासाठी काय आहे की हा पहिला प्रयत्न आहे की नोकरी कर, पैसे साठवून ठेव, म्हणजे विमानानं जाता येईल. सोपी गोष्ट आहे ना. इथं काय तिकीट काढायला पाहिजे ना. मग नसेल तर पायलटच्या कोर्सला ऍडमिशन घे, तिथेही पैसे खर्च करायला पाहिजेत. पैसे खर्च करायला पाहिजे म्हणजे मिळवले पाहिजेत. ते मिळवले, ते साठवले आणि मग त्याचा योग्य उपयोग केला की आपण त्या पात्रतेला पोहोचणार. मग अंतर्मौन लक्षात येईल. या लागी मौनेची बोली जे, म्हणून यासाठी मौनातनच बोललं पाहिजे, दुसऱ्या पद्धतीनं बोलता येत नाही. चित्रम वटतरोर्मूले वृद्धा शिष्या गुरुयुवा गुरोस्तु मौनमाख्यातम शिष्यास्तुश्छिन्न संशय. चित्रम वटतरोर्मूले, अहो आश्चर्यम, वटतरूच्या म्हणजे वटवृक्षाच्या खाली, वटतरोर्मूले वृद्धा शिष्या गुरुयुवा, सगळे शिष्य वृद्ध आहेत. गुरुयुवा, गुरु अत्यंत तरुण आहे, कुमार आहे. गुरोस्तु मौनमाख्यातम,
काय प्रसिद्ध आहे? गुरुचं मौन प्रसिद्ध आहे. गुरु मौनातच बसलेला आहे. गुरुस्तु मौनमाख्यातम शिष्यास्तु छिन्न संशय. आणि शिष्य सगळे संशयहीन झालेले आहेत. प्रश्नाचं उत्तर हे सांगून नाही, हे मौनातूनच समजू शकतं, हे कायम लक्षात ठेवायचं. रामायणाविषयी मला अनेक शंका, कुशंका, तर्क, प्रश्न होते. अनेक जणांना विचारण्याचा प्रयत्न केला. कुणालाही उत्तर द्यायला जमलं नाही. मग एका सद्गृहस्थांनी मला सांगितलं, की "अरे कुणालाच विचारू नकोस. तुला आपले आपण उत्तरं सापडतील." त्या दिवसापासून, ही खूप लहानपणीची गोष्ट आहे माझ्या शाळेतल्या दिवसात. त्यावेळेपासून कुणालाही प्रश्न विचारले नाही. ते वर्ष 2 वर्षामध्ये संपूर्ण प्रश्नांची उकल झाली. आता रामायणाबद्दल कसलीही शंका नाही. आरसा जितका स्वच्छ, तितकं प्रतिबिंब स्वच्छ होत राहणार. आपला आरसा गढूळ आहे, म्हणून प्रतिबिंब देखील गढूळ आहे. म्हणून आपलं दर्शन गढूळ आहे, दृश्य गढूळ आहे. तो आरसा आधी स्वच्छ केला पाहिजे आणि स्वच्छ करता करता मागचा पारा सुद्धा काढून टाकला पाहिजे, म्हणजे पारदर्शक होऊन जाईल. आत जे आहे, इकडं जे आहे तेच तिकडं सुद्धा आपल्याला वेगळं जाणवणार नाही, वेगळेपणा नाही. म्हणजे प्रतिबिंब दिसायचं बंदच होईल. आरशाचा पारा काढला म्हणजे काय झालं? पटल काढूनच टाकलं ना आपण. गोपाल कृष्ण महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली की जय.